स्नोफॉल होतोय. हा बघा, बघू शकता पूर्ण हेवी स्नोफॉल झाला आहे. आम्हाला आता स्टेशनला आलो आहे आम्ही. आता इकडे हा बघा सगळे आम्ही उभे आहेत. अरे भिया वाट लावली आहे पूर्ण पावसाने, बर्फाने, स्नोफॉलने. कसं वाटतंय? हालत खराब झाली सगळ्यांची. आता सामान आम्हाला उतरवायचं आहे. बघा सामान उतरवायचं आहे. हे बघा हेवी स्नोफॉल होतोय पूर्ण. तुला दिसत असेल हे सगळे चाललोय आम्ही इथे ट्रेनला चाललोय. अभिषेक रख दे फोन, रख दे. पूर्ण स्नोफॉल होतोय. हा बघा, बघा मी पूर्ण स्नोफॉल होतोय. सगळे आम्ही आता ट्रेननी चाललोय. जाम आहे रोड सगळे. आता स्टेशनला आलो. इकडनं स्टेशनवरनं जाणार आम्ही अनंतनाग करून आहे स्टेशनचं नाव. बघा स्नोफॉल पण होतोच आहे. बघू आता पुढच्या जर्नीत कसं होतं काय. भेटू, चला बाय. हाय गाईज, आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. आता ट्रेन आहे ही नवीनच आहे. VIP ट्रेन आहे. आजच ओपनिंग झाली आहे त्याची. सगळे आम्ही बसलो आता. हे बघा सामान पूर्ण आमचं सगळं सामान इकडे. ही ट्रेन आहे. लोकल ट्रेन स्टार्ट केली आहे आता. लोकल ट्रेन स्टार्ट केली आहे. सगळे आमचेच आहेत. सगळे बसलेत. कसं वाटतंय ट्रेन मध्ये आल्यावर? बरं वाटतंय. आणि खूप बर्फ होता, पण गणपती बाप्पा उद्या आम्हाला सकाळी बरोबर कटरामध्ये पोहोचलं पाहिजे. मोरया. हो, मोरया. लवकरात लवकर रात्री आज 10 वाजेपर्यंत पोहोचो. पण हो, कसं पण करून पोहोचो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा बघा इकडे अम्मू बसला आहे. ही पूजात आहे. आई बसली आहे. भारती बसली आहे. कसं वाटतंय ट्रेनमध्ये? ट्रेनमध्ये कसं फोन चार्जिंग लावू शकतात. कसं वाटतंय ट्रेनमध्ये? हे बघा सगळे आम्ही लोक असे सगळे चाललो आहे ट्रेनमधून. पूर्ण गँगच आहे इथे अशी. बघूया आता. हा बॅनियालपर्यंत जाऊ. बॅनियाल नंतर समजेल काय करायचं आहे पुढे. कसं बाय रोड जायचं की कसं आहे काय समजत नाही. क्लायमेट खूप खराब आहे. त्यामुळे वाट लागलेली आहे. ये देखो राजू अंकल कैसा लग रहा है? बहुत बुरा लग रहा है. दोबारा कभी नहीं आएंगे हम. मुझे अपने घर जाना है. नहीं, मुझे घर जाना है. मी बॅनियाल उतरणार आहे. सगळे उतरणार आहे. अल्ला हे बघा आमच्या आर्मी, त्यानंतर पोलीसवाले. हे बघा सगळे यांनी आम्हाला हेल्प केली पूर्ण.
या सगळ्यांनी हेल्प केली आम्हाला सामान चढवण्यामध्ये. ये लोगों ने बहुत कोऑपरेट किया हमको भाई. हे लोकांनी सगळ्यांनी हेल्प केली आम्हाला. फंस गए थे हम लोग, फंस गए थे ना सर, फंस गए थे सर. थँक्यू सर जी, थँक्यू. येस थँक्यू सर. हे बघा हे सगळं फोटोशूट चाललंय इकडे. PRPFचे जवान आणि आमचे रेल्वेचे. हॅलो सर, थँक्यू सर, थँक्यू. येस येस, ब्लॉग चालू ब्लॉग. आमचे पूर्ण त्या लाईनीत पण बसलेत सगळे. हे पूर्ण आमच्या लोकांनी ट्रेन मारलेली आहे. ही ट्रेन आहे आज. आम्ही VIPच आहे. VIP ट्रेन आहे आज. ही आजच स्टार्ट झाली. बॅनियालला उतरायचं बोलले. हां बॅनियाल 4था स्टेशन आहे तिकडनं. 4था स्टेशन. फटाफट. स्नोफॉल बघा किती फास्ट होतं एकदम. हां असं आहे. असे या स्नोफॉल होतोय हा बघा, तुम्ही बघू शकता. ऑसम. हा स्टेशनवरती असा हा स्नोफॉल. हा बघा स्नोफॉल मस्त होतो. मस्त वाटत. स्नोफॉल खूप हाय आहे. हालत खराब झाली आहे सगळ्यांची. वाट लागली वाट. स्नोफॉल बघा. सगळ्यांचा फोटोशूट चाललाय. हम कभी नहीं आएंगे. हमको घर जाना है. हमको घर जाना है. हम फ्री में भी नहीं आएंगे. बर्फ देखनी थी ना आपको. बर्फ देखनी थी ना आपको. हम पटनी टॉप परफेक्ट है. पटनी टॉप चाहिए. मस्त आहे की क्लायमेट आहे. सगळे बसले आहेत.
कुठे इकडे समोर आहे पण ते खुलत नाही आता, बंद झाली. बंद चालू साईडला घे थोडा. खुलणार काय हा गेट? सगळे बसले आहेत बघा. त्या साईडला का ऑसम व्ह्यू आहे बघा, पूर्ण श्रीनगर. या स्टेशनवरून आम्ही आता बॅनियालला जाणार आहे. 4 स्टेशन दूर आहे बॅनियाल. स्टेशनचं नाव पण नाही दिसत आहे अजून. हे बघा काय पूर्ण बर्फाने माखलेलं आहे, सगळंच बर्फाने माखलेलं आहे. हे बघा, हे बघा एकदम स्लो मोशनमध्ये चालली आहे ट्रेन. हे बघा अनंतनाग स्टेशनवरून निघालो आम्ही. आता बॅनियालला जाणार. 4 स्टेशन दूर आहे. तिकडनं बघू कसं काय जमतं आहे ते. आज बर्फबारी खूप चालली आहे आज. हेवी स्नोफॉल होतं आहे बघा ना, दिसत असेल तुम्हाला. हे बघा पूर्ण आम्ही ट्रेनमध्ये आहे. ट्रेन पण आज इनॉर्ग्रेशन होतं त्याचं. आजच आम्ही पण VIP झालो, त्यामुळे काय व्ह्यू वाटतो बघा, छान असं वाटतं. स्लो मोशन काढ, स्लो मोशन काढ नाही. संकल्प से ना वो अपना 80 किलोमीटर है, अगर बनियान उतरेगा ना तो 80 किलोमीटर है, और संकल्प हमको 47 किलोमीटर के अंदर कम है. और बीच का जो रास्ता है ना उधर बर्फ के लिए 2 दिन रखा था, इसलिए उसको पहले बोल दिया जवान ने का बोला 2 दिन तुमको रुकना ही. तो संकल्प हमसे थोड़ा कम गिरता है बनियान सेक्शन. चल इकडे ये. नमस्कार गाईस, आता आम्ही पोचलोय संगलदन या रेल्वे स्टेशनवर. मस्तपैकी क्लायमेट बघा काय मस्त वाटतं इथे. आता ऑसम असं क्लायमेट आहे. इकडे तरी बर्फ नाही पडत आहे, पण तिथे भरपूर पडत होता बर्फ. बघा काय व्ह्यू वाटतोय, ऑसम व्ह्यू आहे बघा. मस्त व्ह्यू आहे इथून, क्लासी वाटतंय, बर्फाळ. आणि हा रेल्वे स्टेशनचं आजच इनॉग्रेशन होतं आणि आम्ही हा बघा संगलदान करून या स्टेशनचं नाव आहे. मोदीजींची कृपा. हे बघा बर्फ बघा गाड्यांवर. हा असा व्ह्यू ऑसम वाटतं. व्ह्यू एकदम कडक व्ह्यू आहे, छान आणि मस्त व्ह्यू आहे. थंडी वाजते पण ठीक वाटतंय, जरा मजा पण येते. जरा क्लायमेट छान हे झालं आहे. स्नोफॉल बघून बघून डोकं दुखलेलं आमचं, एकदम हालत खराब झालेली स्नोफॉलमध्ये. तर आता नॉर्मल आहे. आता आम्ही बसची वाट बघतोय. संगलदानवरून बसेस आहेत, त्या बसेस आम्ही क्लिअर करू आणि भेटू तुम्हाला कटरामध्ये. कटरा काय मस्त व्ह्यू आहे, ऑसम व्ह्यू आहे, छान वाटतंय. सगळे ओपनिंग सेरेमनीला धावत आलेले. आम्ही संगल तिथं स्टेशन आहे, तिथे आम्ही आलो आहे बघा. सगळे उभे
सगळे पूर्ण आम्ही खूप आहेत, आमच्या बसेस आल्या आहेत आता. आम्ही जाऊ बसेसमध्ये बसून, बसेसमध्ये बघून जाऊ. मुस्कान एअरून कंपनीचं नाव आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता बसमध्ये सामान सामान करून कटराला जायचं आहे. बघा आमचं एवढं सामान आहे, सगळं आमचंच सामान आहे ग्रुपचं. चला भेटू आपण. हाय गाईज, आम्ही आता आलो आहे कटरामध्ये बाय बस. पूर्ण जर्नी तुम्हाला सांगेन तर एकदम हालत आमची खराब झाली खूप. मध्ये म्हणजे समोरचं काही दिसत नाही, पाऊस पडत होता भरपूर आणि सगळं काही म्हणजे बोलतात ना एकदम विचित्रच वाटत होतं. विजा कडकत होत्या, पाऊस पडत होता आणि बस पण आमची मध्ये अडकली एका ठिकाणी. तिकडे पूर्ण लँडस्लायडिंग झालेली. मग आम्ही सगळे ऑलमोस्ट अर्धी बस खाली उतरली आणि आम्ही चालत गेलो. तर पूर्ण चिखल होता तिथे आणि चिखलातनं आम्ही फटाफट चालत पुढे गेलो. बस पण थोडीशी वाकडी झालेली, आम्ही ते बघून घाबरलो सगळे. आणि नंतर थोड्या वेळाने ती बस निघाली तिकडनं आणि मग नंतर आम्ही परत बसलो बसमध्ये आणि निघालो. मग रस्ता क्लीन होता पण पाऊस जास्तच होता, भरपूर पाऊस पडला. बॅगा सगळ्यांच्या भिजल्या, चिखल लागलेला सगळा. आणि देवाचं नाव घेत आम्ही हे केलं. ट्रेनचं मी सांगितलेलं आहे ऑलरेडी कसं झालं जर्नी. खूप हे होतं आणि व्ह्यू तर ऑसम होते, पण रात्रीची थोडे भयानक वाटत होते. आम्ही निघालो आता, आम्ही सकाळी 10ला निघालो ते आत्ता पोचलो. या 11 वाजता इथे पोचलो सकाळी. आज ॲनिव्हर्सरी आणि अशीच आम्ही सेलिब्रेट केली. ही लक्षात राहणारी आहे. का बोलते नेहा? आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. हॉटेल ॲम्बेसेडॉरमध्ये आलो आहे. आमचं आधी दुर्गा होतं, आता आमचं ॲम्बेसेडॉर आहे त्याच्या बाजूचंच घेतलं आहे. म्हणजे तिकडे प्रॉब्लेम होते ना पाण्याचे थोडे, म्हणून आम्हाला इकडे शिफ्ट केलेलं आहे. तर मग आता जेवायला चाललो आहे, जेवण करतो थोडंफार आणि मग तसंच निघतो. हे बघा आई आली, पूजाताई आली. छान, पण आज खूप थंडी वाजत होती. माझा अनुभव काय, आजचा दिवस खूप खराब गेला. म्हणून कसं वाटलं? थंडी लागली. अरे बापरे. आम्ही हॉटेल ॲम्बेसेडॉरमध्ये आलो. हे हॉटेलचं नाव आहे इथे आम्ही आलो आहे. आता जेवायला घेऊ. हे बघा वैष्णोदेवी मातेचं, या मातेमुळेच आम्ही आलो आणि श्री स्वामी समर्थांचा जप करत आम्ही कसे आलो तेच आम्हाला माहिती आहे. हे बघा पूर्ण देवीचा डोंगर, देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही येऊ शकलो इथे. खरंच देवाची कृपा असते ना आणि भक्ती असेल ना मनात तर सगळं काही इझी असतं. किती पण मोठा चॅलेंज असू दे. आमच्या समोर बर्फबारी होती मोठी एकदम. स्नोफॉल एवढा हेवी होत होता ना, पूर्ण म्हणजे दोन तासात बोलाल ना तर पूर्ण लेअर मोठी होऊन जात होती. आणि प्लस आम्ही ट्रेन मिळाली आम्हाला नशिबाने. मोदीजींची कृपा बोलावी, मोदीजींची कृपा मानावी तर ट्रेन मिळाली आम्हाला. ती पण जस्ट स्टार्ट झालेली, आजच फर्स्ट डे होता त्यांचा. ती मिळाली. आत्ता आम्ही आलो आहे वैष्णव ढाबा. इकडे